जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे सामान्य ज्ञानावरील प्रश्न बघणार आहोत, जे की तुम्हाला 2024 या वर्षातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरू करूयात। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आपल्या MPSC पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात आणि ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर पहिला प्रश्न आहे, 1956 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे विजय स्तंभ येथे भारतीय राजकारणातील कोणती ऐतिहासिक घटना घडली? तर 1956 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथील विजय स्तंभ येथे भारतीय राजकारणातील महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही ऐतिहासिक घटना घडलेली होती। तर दुसरा प्रश्न आहे, बेसन, तूप आणि साखर घालून बनविलेली पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड डिश कोणती आहे, ज्याचा सण उत्सवांमध्ये आनंद घेतला जातो? तर बेसन, तूप आणि साखर घालून बनवलेली पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड डिश पुरणपोळी ही आहे, जिचा सण उत्सवांमध्ये आनंद घेतला जातो। भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक आणि न्यायशास्त्रज्ञांचे नाव सांगा। तर भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक आणि न्यायशास्त्रज्ञांचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय बिबट्यांच्या लोकसंख्येसाठी ओळखले जाते आणि निसर्गप्रेमींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे? तर महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे वन्यजीव अभयारण्य भारतीय बिबट्यांच्या लोकसंख्येसाठी ओळखले जाते आणि निसर्गप्रेमींसाठी ते लोकप्रिय ठिकाण बनलेले आहे। अणुभौतिकी क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे? तर अणुभौतिकी क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर होमी जे भाभा यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। अरबी समुद्रातील बंदरांना दख्खनच्या पठाराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातून गेलेल्या प्राचीन व्यापारी मार्गाचे नाव सांगा। तर अरबी समुद्रातील बंदरांना दख्खनच्या पठाराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातून गेलेल्या प्राचीन व्यापारी मार्गाचे नाव आहे पायीस रूट किंवा पई पथे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते। महाराष्ट्रातील कोणत्या आयकॉनिक स्ट्रीट फूडमध्ये ब्रेड रोलमध्ये भरलेले मसालेदार मॅश केलेले बटाटे असतात? तर महाराष्ट्रातील वडापाव या आयकॉनिक स्ट्रीट फूडमध्ये ब्रेड रोलमधले भरलेले मसालेदार मॅश केलेले बटाटे असतात। आळंदी ते पंढरपूर दरवर्षी निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे महत्त्व काय आहे? तर संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याशी संबंधित हे तीर्थक्षेत्र आहे। कोणता बॉलिवूड चित्रपट उद्योग ज्याला हिंदी चित्रपट उद्योग म्हणूनही ओळखले जाते? तर बॉलिवूड हा चित्रपट उद्योग ज्याला हिंदी चित्रपट उद्योग म्हणूनही ओळखले जाते, तो मुंबई महाराष्ट्रामध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न, मूळ समुद्रकिनारे, पोर्तुगीज वास्तुकला आणि चर्चसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील किनारी शहराचे नाव सांगा। तर मूळ समुद्रकिनारे आणि पोर्तुगीज वास्तुकला आणि चर्चसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील किनारी शहराचे नाव हे अलिबाग आहे। पुढचा प्रश्न,
मुंबईतील कोणत्या क्रिकेट स्टेडियमला ब्रेबॉर्न स्टेडियम म्हणून संबोधले जाते आणि अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन केले जाते? तर मुंबईतील वानखेडे स्टेडियमला ब्रेबॉर्न स्टेडियम म्हणून ओळखले जाते आणि अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन वानखेडे स्टेडियममध्ये केले जाते. पुढचा प्रश्न, पुण्यात दरवर्षी होणाऱ्या प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे नाव सांगा. तर पुण्यात दरवर्षी होणाऱ्या प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे नाव आहे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव. तर त्यापुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ 26 दगडी गुफा, मंदिरे आणि मठांच्या संग्रहासाठी ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील अजिंठा लेणी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ 26 दगडी गुफा, मंदिरे आणि मठांच्या संग्रहासाठी ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध पठाराचे नाव काय आहे ज्याला त्याच्या अद्वितीय वनस्पती आणि प्राण्यांमध्ये ओळखले जाते आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून संबोधले जाते? तर महाराष्ट्राच्या प्रसिद्ध पठाराचे नाव हे कास पठार आहे, ज्याला त्याच्या अद्वितीय वनस्पती आणि प्राण्यांसाठी ओळखले जाते आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न, भारतीय इतिहासातील कोणती ऐतिहासिक घटना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMTशी संबंधित आहे? तर भारतीय इतिहासातील भारतातील पहिली पॅसेंजर ट्रेन जी मुंबई ते ठाण्यापर्यंत धावली ती CSMT मधून निघाली होती आणि भारतीय इतिहासातील हीच घटना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMTशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना ही 1960 या वर्षी झालेली होती. महाराष्ट्रातील कोणत्या प्रसिद्ध उत्सवामध्ये महिला पारंपरिक 9 गजांच्या साड्या परिधान करतात आणि मैत्रीचे बंधन साजरे करतात? तर महाराष्ट्रातील गुढीपाडवा या प्रसिद्ध उत्सवांमध्ये महिला पारंपरिक 9 गजांच्या साड्या परिधान करतात आणि मैत्रीचे बंधन साजरे करतात. यालाच मराठी नववर्ष असे देखील म्हणतात. त्यापुढचा प्रश्न आहे, मुंबईच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रातील एका बेटावर असलेल्या हिंदू देव शिवाला समर्पित असलेल्या प्रसिद्ध गुहा मंदिराचे नाव सांगा. तर मुंबईच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रातील एका बेटावर असलेल्या हिंदू देव शिवाला समर्पित असलेल्या प्रसिद्ध गुहा मंदिराचे नाव आहे एलिफंटा लेणी. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSEचे घर असलेल्या मुंबईतील आर्थिक जिल्ह्याचे नाव सांगा. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSEचे घर असलेल्या मुंबईतील आर्थिक जिल्ह्याचे नाव आहे दलाल स्ट्रीट. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातून कोणती पर्वतरांग वाहते तिच्या वैविध्यपूर्ण भौगोलिकतेला हातभार लावते? तर महाराष्ट्र राज्यातून पश्चिम घाट पर्वतरांग वाहते जी तिच्या वैविध्यपूर्ण भौगोलिकतेला हातभार लावते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईनंतर महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर मुंबईनंतर महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठे शहर हे पुणे शहर आहे. त्यानंतरचा प्रश्न, किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांनी शहराला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ मुंबईतील कोणते प्रतिष्ठित स्मारक बांधले गेले? तर किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांनी शहराला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे प्रतिष्ठित स्मारक बांधले गेले. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राशी उत्तरेकडे आहे? तर भारतातील मध्य प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राशी उत्तरेकडे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मकर संक्रांत या सणाचे महत्त्व काय आहे? तर महाराष्ट्रात मकर संक्रांत या सणाचे महत्त्व आहे
हे सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवते. बंगालच्या वाघांच्या संख्येसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव सांगा. तर बंगालच्या वाघांच्या संख्येसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जातो? तर महाराष्ट्रातील सचिन तेंडुलकर हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, सण आणि उत्सवांमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन नृत्य प्रकार कोणता आहे? तर सण आणि उत्सवांमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन नृत्य प्रकार हा लावणी हा आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत भव्य मिरवणुका आणि रंगीबिरंगी सजावट करून कोणता सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो? तर महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थी हा भव्य मिरवणुका आणि रंगीबिरंगी सजावट करून मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो. तर त्यानंतरचा प्रश्न आहे, स्ट्रॉबेरी फार्म आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन कोणते आहे? तर स्ट्रॉबेरी फार्म आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन हे महाबळेश्वर हिल स्टेशन आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता ऐतिहासिक किल्ला त्याच्या दगडी गुहा आणि कैलास मंदिरासाठी ओळखला जातो? तर महाराष्ट्रातील एलोरा किल्ला हा ऐतिहासिक किल्ला त्याच्या दगडी गुहा आणि कैलास मंदिरासाठी ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी सर्वांनाच माहीत आहे की मुंबई ही आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरातून कोणती नदी वाहते? तर महाराष्ट्रातील पुणे शहरातून मुळा मुठा नदी ही नदी वाहते. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? तर महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा ही अधिकृतपणे मराठी ही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बौद्ध स्मारकांसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध रॉक कट लेणी संकुल कोणते आहे? तर बौद्ध स्मारकासाठी ओळखले जाणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध रॉक कट लेणी संकुल हे अजिंठा आणि एलोरा लेणी हे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.